आणि महत्त्वाची बातमी आपण बघू शकतोय, माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा झाल्याची माहिती समोर येतेय। आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी, कधी हा राजीनामा होणार याकडे सगळ्यांचं लक्ष होतं, कारण त्यांना शिक्षा सुनावण्यात आली आहे आणि त्यामुळे राजीनामा कधी होणार याकडे लक्ष असतानाच आता ही सगळ्यात मोठी बातमी आपल्या हाती आली आहे। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी राहुल झोरी हे आपल्या सोबत जोडले गेले आहेत। राहुल, नेमका काय घडलं, कशा पद्धतीने माणिकराव कोकाटेंनी राजीनामा दिलाय? बरं, अगदी बरोबर आहे। सकाळपासूनच न्यूज 18 लोकमतनं सर्वात आधी सांगितलं होतं की माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यावर फक्त औपचारिकता बाकी आहे आणि आज अखेर न्यूज 18 लोकमतच्या बातमीवर शिक्कामोर्तब झालेला आहे। अजित पवारांकडे माणिकराव कोकाटे यांचं खातं देण्यात आलेलं आहे। आज सकाळी अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती आणि त्याच वेळी या संदर्भातली औपचारिकता जी आहे ती केवळ बाकी होती। एकंदरीत बघितलं तर माणिकराव कोकाटे ज्यांना 2 वर्षांची शिक्षा सुनावली गेली आहे, माणिकराव कोकाटेंनी कोर्टाची देखील दिशाभूल केली अशा पद्धतीनं कोर्टानं त्यांना सुनावलं होतं आणि या संदर्भात भाजप असेल किंवा शिवसेना शिंदे गट असेल, दोघांनी याबद्दलची नाराजी जी आहे ती व्यक्त केली होती। एकंदरीत बघितलं तर माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा होणार हे न्यूज 18 लोकमतनं अगदी सर्वात आधी सर्वात प्रथम वारंवार सांगितलं होतं आणि यावरच आता शिक्कामोर्तब झालंय। अजित पवार यांच्याकडे माणिकराव कोकाटे यांचं क्रीडा खातं सोपवण्यात आले। त्यामुळे एकंदरीत बघितलं तर दिवसभराच्या संपूर्ण घडामोडीची आताची सर्वात मोठी बातमी, क्रीडा खातं जे एकमेव खातं माणिकराव कोकाटे यांच्याकडे राहिलं होतं, यापूर्वी कृषी खातं हे त्यांच्याकडून काढण्यात आलं होतं आणि आता पूर्णपणे त्यांच्याकडे कोणतंही खातं राहिलं नाही। याचाच अर्थ माणिकराव कोकाटे यांचे मंत्रिपद तर गेलंच, मात्र आता येत्या काळात कशा पद्धतीनं कायदेशीर कारवाईला सामोरं जात आहेत हे देखील बघावं लागेल। एकंदरीत बघितलं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील सांगितलं होतं की अशा पद्धतीनं कायदेशीर बाजू ही त्यांनी सांभाळायला हवी होती, मात्र तसं झालं नाही। तर कारवाई मात्र निश्चित होईल आणि आता अखेर ही कारवाई झाली आहे असंच म्हणावं लागेल। बरोबर आहे राहुल, मात्र ही जी कारवाई आहे ती कालच व्हायला पाहिजे होती असं विरोधक म्हणत होते, त्याच्यामुळे कुठेतरी उशीर झाल्याचं दिसतंय। दरम्यान तुमच्याकडे मी पुन्हा एकदा येईन। शिवसेना युबीटीच्या सुषमा अंधारे आपल्या सोबत आहे, त्यांच्याकडे आपण जाऊयात। सुषमाताई, अखेर माणिकराव कोकाटेंचा राजीनामा झालाय, तुमची पहिली प्रतिक्रिया काय? स्वच्छ प्रशासनाचे ढोल वाजवणारे देवेंद्रजी यांचं अभिनंदन मनपूर्वक। पहिल्या वर्षात पहिली विकेट पडली, दुसऱ्या वर्षात दुसरी विकेट, अजून एक विकेट पडणं बाकी आहे, तेही पडेल लवकरच। परंतु या सगळ्यातनं एक स्पष्ट होते की या सरकारचा चेहरा मोहरा काय आहे आणि माणिकराव कोकाटेंचा राजीनामा खरं तर तो उशिरा झालेला आहे, पण हरकत नाही, तरी हरकत नाही। पण मला वाटतं की महाराष्ट्राच्या जनतेसाठी हा फार 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 मोठा मेसेज आहे की महायुतीचं सरकार हे किती भ्रष्टाचाराने बरबटलेलं सरकार आहे। पण सुषमाताई, आधी सुद्धा शिक्षा झालेली होती, कनिष्ठ न्यायालयाने शिक्षा सुनावलेली होती फेब्रुवारीमध्ये, त्यावेळेला राजीनामा घेतला नाही, पण आता राजीनामा घेऊन एक मेसेज देण्याचा प्रयत्न महायुती सरकारने केल्याचं दिसतंय। नाही, तसं जरी असेल असं आपण जे तुम्ही म्हणताय, कारण मी असं जर की महायुतीने हा मेसेज द्यायचा जर प्रयत्न केलाय असं काही असेल ना, तर याचा अर्थ ज्या अजित पवार किंवा एकनाथ शिंदे यांना सोबत घेऊन आपल्या सत्तेची वाटचाल या सगळ्या भाजपाने केली होती, आता त्यांना हे दोघेही नकोसे झालेले आहेत का, आणि म्हणून व्यवस्थित पद्धतीने या दोनही कुबड्या, अमित शहांच्या शब्दात, या दोनही कुबड्या आता छान पद्धतीने बाजूला केल्या जात आहेत। पण याच्यामध्ये विरोधकांवर सुद्धा सवाल उपस्थित केले जात आहेत की फेब्रुवारीमध्येच त्यांना शिक्षा सुनावली होती, विरोधकांनी हा मुद्दा तेवढ्या प्रकर्षाने लावून धरला नाही का, आणि आता त्यांना जेव्हा शिक्षा झाली आहे तेव्हा जे सदस्यत्व आहे विधानसभेचं त्याच्यावर सुद्धा कारवाई व्हायला पाहिजे होतं कायद्यानुसार, मात्र विरोधक हे सर्व मुद्दे तेवढ्या प्रकर्षाने मांडत नाही असंही म्हटलं जाते। विरोधकांनी त्याही वेळेला हा मुद्दा उचलून धरला होता, विरोधकांनी मुद्दा उचलून धरला होता म्हणूनच कोकाटेंची उचलबांगडी झालेली होती, हे लक्षात घ्या। आता त्यावेळेला त्यांचा राजीनामा झाला नाही, ती उचलबांगडी झाली, कारण तेव्हा त्यांना ऑनरेबल कोर्टाने रिलीफ दिला होता, पण आज ऑनरेबल कोर्टाने रिलीफ दिलेला नाही। अशा परिस्थितीत जर अटकेची तलवार टांगती असेल तर